चला, कालच्या व्हिडिओचा शेवट जिथून झाला तिथून परत आजच्या व्हिडिओची सुरुवात करते. आज आपण पोहोचलो शेगावमध्ये. अगं हे सगळीकडे सारखेच असतात. सेम आहे. गजानन महाराजांचे मठ सगळीकडे सारखेच असतात. आपल्या इथल्या गजानन महाराजांच्या मठात पण केवढी स्वच्छता आहे. हो, भरपूर स्वच्छता आहे. पार्किंग आहे आणि 4 व्हीलरचं. चला, रूम वाले रूम बघा. कमिशन इथं काय कमिशनची भाषा करू नका. ते समोर आहे रूम नोंदणी कार्यालय. ते काय समोर लिहिलंय. उतरायचं. विराज आहो, ब्रेक दाबू नका, ते खाली पडल. चल उतर. उतरते ते काका रागवतायत. चल, ते बघ, ते रागवायला लागलेत. उतर पटकन. चल चल चल, रागवतात त्यांनी. रूम देणार नाहीत आपल्याला. रूम देणार नाहीत आपल्याला त्यांनी. ते पकडून येतात, ती गाडी यायला लागली पटकन. जंप 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 जंप. चला चला. मग जवळपास गेल्या 8 वर्षांपासून आम्हाला शेगावला यायचं होतं, पण महाराजांचं बोलवणंच येत नव्हतं बहुतेक. कित्येकदा यायचं ठरलं, कॅन्सल झालं. यायचं परत कॅन्सल. पण शेवटी आम्ही शेगावला पोहोचलोच. आता इथं आम्ही रूम बघण्यासाठी थांबलो आहे भक्तनिवासला, पण तिथे काही रूम अवेलेबल नव्हत्या. काय मिळाली? रूम मिळाली. रूम ए हळू. बुक केली. चला, मिळाली. किती वेळानंतर? 2 तासानंतर रूम मिळाली. चांगली का रूम? 4 बेड आहेत. चला. सरक लॉक असेल. हो. छान आहे ना रूम. टीव्ही. थकलेला चेहरा. दिवसभर प्रवासात खूप जास्त थकलेले. त्यात पण मी असा नमुना आहे, मला प्रवास अजिबात सहन होत नाही. टिश्यू बहुतेक ना, का साबण आहे? साबण आहे का? हँडवॉश असेल. बॉडी वॉश. शॅम्पू आहे. अरे वा. पप्पा गाडीत झोपणार आहेत. चला. काय लावायलाच नाही पाहिजे तू लिपस्टिक. सोबत राहू दे की फोन.
ए पुढे बघ तू नाटकं करते नाटकं. माकडाच पिल्लू. चला काय आलं? चल चल. चल 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 चल. मग काय तर आपल्या इथं तर कसं आहे पंढरपूरला सगळं तसं कुठं सूचना फलक नाही आहे. तसं कुठं सूचना फलक नाही आहे. मोबाईलचं फोटो मोबाईलमध्ये फोटो काढा म्हणले नसते ना मग ते त्यांनी दर्शन घेऊन बाहेर पडलो. दर्शन खरंच खूप छान झालं. आणि आता मार्केटमध्ये थोडंसं फिरायचं आहे. काही मिळालं तर घ्यायचं, नाहीतर मग नुसतं फिरायचं. तो नको घेऊ कलर. कसं कलर छान आहे. इंडिया कलर नको घेऊ. एकच वाजते सेम सेम कसे घेते दोन. तो कलर छान आहे बाळा. असाच आहे रामराव काका. काय माहित काय घेताय तुम्ही? आम्हाला दिसत नाही. अच्छा ओके. तू जप करणार का? काय जप करणार? काय जप करणार? काय म्हणणार? सांग की जप काय करणार? टेस्ट करा. तिचंच चाललंय केव्हाचं कचोरी खायची म्हणून. कशी
चटणी का? मला पण खा म्हणा. आपण हे खातो. एक सेम राईट आपल्या इथे कोण मिळत होतं? नाही खाली अगं लय छान आहे. आधी तास होती. रात्री जरा फिरलो, जेवण वगैरे केले. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे. अजून आम्ही शेगावमध्येच आहोत. पैसे जास्त घेतले म्हणून काय रिटर्न करून जाणार. होतं ना तसं. अरे वे ब्रेसलेट छान दिसते. हां, हेच डार्क कलर छान दिसतो. तिने आधी दुसरा कलर घेतला होता, तिरंगा. नाही ते लाईट कलर नाही, ते बघितलं मी. आवर की आवर, तू व्हिडिओ नको काढू का? बंद केला. अगं बंद केला. त्याला काय होतं? मी नाही आवडत का व्हिडिओ करताना? मग त्याला काय होतं? हां, काहीच नाही हो. बरं, नाही आवडत व्हिडिओत आवरायला. ओके, बाय कर. काय देऊ? काय सर तू चुकड. चला, एवढी बॅग भरून शॉपिंग केली. पैसे द्या. बॅग पण घेतली आणि 150 रुपयाची. चला पैसे द्या. हां हां, ब्रँडेड घेतली की. खेळ नाही ते काहीतरी. त्यानं फेकलं की बघा की, एवढ्यानं आणलं, घ्यावं ना हातात तरी. पैसे द्या की. हां, बॅगच 150 रुपयाची. त्याच्या आतला अजून मोजा. बॅग चांगली आहे की. आकाराचे होते, डिझाईनचे होते. ते उज्जैनला बघू की तुम्ही. बरं आहे की. चला चला आता आवरा. काय झालं आधी? काढू आहो. तिच्या वॉचचं टायमिंग सेट करून द्या. फोन आला होता. काय नाही, काय थांब जरा. घेतलं होतं तर ठेवायचं ना खिशात ती. त्याला आवडलं नाही का तसं? नाही, सेमच आणत होती त्याला. काय ते नवीन काहीतरी वेगळं दिसतं म्हणून घेतलं. जायचंय आपल्याला. चल उठ उठ पटकन. चल पप्पा बॅग ठेवायला लागले. उठ पटकन. घेतलं ना सगळं?
महत्वाचं आहे. उपयोगाला येतं ना. महत्वाचं आहे ते ऑटोमॅटिक बंद होईल समोरची हे. चावी टाकली की बंद होतं. ते आपोआप ऑटोमॅटिक ऑफ होतं आरवी. होतं ते ऑटोमॅटिक ऑफ. नको. चार्जर घेतले ना. मोबाईल घेतले सगळ्यांचे, घड्याळ चष्मे सगळ्यांचे. चला तुझं घेतला का आरवी सगळं? चला विराज उठ विराज. आता अचानक प्लॅन ठरवलाय म्हणल्यावर की अचानक कपडे पण घेऊन द्या. उज्जैनचा उज्जैनचा हां वाईट 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 आता महादेवाला हां मग तिथं भेटतात की मग तिथंच महादेवाला जाताना ब्लॅक घालणार आहे का? इथे प्रसादालयात आलो होतो पण एवढी गर्दी म्हणजे जवळपास 2-1 तास तिथं उभं राहायला लागलं असतं. त्यानंतर कुठं नंबर आला असता. त्यामुळं मग आम्ही फार वेळ थांबलो नाही, लगेच परत निघालो. बरं झालं की नाही काल दर्शन घेतलं? दर्शन काल झालं बरं झालं की नाही? आज बघा गर्दी. मग काय तर काल नव्हती एवढी गर्दी, काल मोकळं होतं. सुट्ट्यांचे दिवस आहे ना. म्हणू हात धर पिल्लू. ते का तिथं लिहिलंय महाप्रसादालय. तिथून पुढे आम्ही इकडे हा कृष्णाजींचा मळा बघायला निघालो. इथे एका पलंगावर महाराजांना बसायला सांगून लोकांनी त्यांच्या म्हणजे त्यांची परीक्षा पाहण्यासाठी तो पलंग पेटवून दिला होता. पलंग जळत होता पण महाराज जिथे बसलेले होते तेवढ्या जागेत ती आग जात नव्हती किंवा महाराजांना ती आग काहीच करत नव्हती. ते जे घडलेलं ठिकाण आहे ते हे ठिकाण, याला कृष्णाजींचा मळा म्हटलं जातं. ते बघायला आत्ता आम्ही आलो. इथून मध्ये आम्ही अजून बरीचशी ठिकाणं बघितली पण सगळीकडचं शूट घेणं मला शक्य झालं नाही. त्यानंतर पुढे आता आम्ही आनंदसागरला आलो. पण आनंदसागरला फारसं काही नव्हतं. एकतर खरं तर ऊन खूप जास्त होतं त्यामुळं फिरायची तेवढी इच्छा पण नव्हती. आणि आनंदसागरला जेवढं ऐकलं होतं तेवढ्यातलं तर काही नव्हतं. म्हणजे बरेच ठिकाणं ते बंदच होते तिथले. त्यामुळं तिथेही आम्ही काही जास्त वेळ फिरलो नाही. हा ऊन हे आध्यात्मिक केंद्र आहे इथं. फिरण्यात काय अर्थ नाहीये. हे काहीच ठेवलं नाहीये वाटतं यांनी. काय पुढं दिसतंय तरी. उभं उन्हात फिरताय. थांबा आत्ता काही नको. नाही स्टेशनची रेल्वे स्टेशनला चांगली कचोरी होती ती.
शर्माची कचोरी राहिली जागेवर, गावात येऊन खाऊ घातलेली. मग काय शर्माची कचोरी. रेल्वे स्टेशन जवळ कुठली कचोरी होती ती? तुम्ही म्हणत होता की आता गेलं. पेट्रोल पंप ताई चला शेगाव शेगाव झालं शेगाव. मिठला बाई एकदाचं नवस, आता नाही बोलायचं. एवढं लांबचं नवस नाही बोलायचं बाळा आता. नशीब लंडनचं बोललं असतं तेव्हा कधी झालं. बोललो तर मग कधी पोहोचायचं? शेगावला यायला एवढे वर्ष लागले. पण लंडनला झालं, पण मूळ इथं आहे ना. पंढरपुरात असताना तुम्ही एवढा लांब कशाला आला? हा, मी तिथं आलो आणि तुम्ही इथे येत आहे. हो इतके तुम्ही शहाणे हा. आहे की नाही असं मागं म्हणतो. बघा, काय आहे का? ती चंद्रभागा पण अशीच म्हणली होती त्या प्रयागराजला जाताना. मी इथं साक्षात तुझ्या दरवाजात आहे. तसं नसतं ग ते. स्वतःच्या वेळेस सगळं चालतं, आपल्या वेळेस नाही. बघायला गेलतो आम्ही. हो गर्दी इथं बघते की भेटते की वारीत गर्दी. आषाढीला पाहिजे तेवढी गर्दी बघायला मग भेटते. काय तर स्वतःला फिरायचं म्हणलं की सगळीकडे चालतंय. आपल्या वेळेसच अशी होतात तोंड. हम्म. काय व्हायचं? मग नाही म्हणलं असतं मी इकडे एवढ्या लांब जायचं. आता कसं आहे, दोघी माग लागल्यात. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले. हा किती वेळ नाही म्हणणार. घरी गेलं किती इकडं आहे. सुरूच आहे आपलं. श्रीताईने कचोरी खायला थांबवलंच. छान होती कचोरी. तितकीशी म्हणजे जेवढी प्रसिद्ध झाली तेवढं काय टेस्टला अशी वाटली नाही, पण छान होती. ह्याच्यापेक्षा खरं तर ना पंढरपुरात गजानन महाराजांच्या मठासमोर शेगाव कचोरी म्हणून एक गाडा असतो, त्याच्याकडे खरंच खूप छान इथल्यापेक्षा पण खूप टेस्टी कचोरी मिळते. आम्ही एक मिनिट. हिरवीगार आहे इकडे. इकडे पण बघ सगळं हिरवीचीच झाडं. त्यानंतर बराच प्रवास केल्यानंतर थोडासा कंटाळा आला किंवा संध्याकाळच्या चहाची अशी पण आम्हाला सवय, त्यामुळे चहा घेण्यासाठी इथे थांबलो होतो. काय करतोय? हाय आणलेलं तर खावा आधी पहिले एवढं. तिला मोबाईल दुसरा घ्यायचा दिसते. चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण उज्जैन दर्शन बघणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा.